बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल आयना, खास फॅमिली सोबत जेवणाची सोय। हॉटेल आयना, किडवाई चौक, सोलापूर। खासदार विनायक राऊत यांनी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणूक जाहीर होईल आणि इतर पक्षातील लोकांना पक्षात घेऊन भाजप हा स्वतःच्या पक्षातील प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय करत असल्याचं म्हटलंय। तर पंकजा मुंडे यांच्यावर भाजपने अन्याय केलाय। भाजपला गोपीनाथ मुंडे यांचा पडलेला विसर म्हणजे मुंडे यांचा अपमान होय। भाजपमुळे मित्र पक्ष खड्ड्यात पडणार आहेत। अशोक चव्हाण हे भाजपमध्ये गेल्यानंतर काँग्रेसचे काही नुकसान होईल असे वाटत नाही असे म्हणत निलेश राणे यांच्याबद्दलही ते म्हणाले की लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण अशी निलेश राणे यांची परिस्थिती आहे। इतरांवर टीका करतात आणि स्वतः कर चोरी करतात असे त्यांनी यावेळी म्हटले। त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांच्या उमेदवारीबद्दलही ते म्हणाले की वंचितच्या वतीने प्रस्ताव ठेवण्यात आलाय। मनोज जरांगे पाटील यांच्या उमेदवारीबाबत महाविकास आघाडीकडून अद्यापही चर्चा नाहीये असे यावेळी खासदार विनायक राऊत यांनी म्हटले। निरीक्षक जे आहेत नेमलेले पाहायला मिळत आहेत आणि आज संध्याकाळपर्यंत हे सगळे पक्षाला अहवाल देखील पुण्यात सगळ्यांचा काय वाटतंय लोकसभा निवडणुकीचे पडगम? नाही, लोकसभा निवडणूक तर आता मार्चच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होईलच कोणत्या परिस्थितीमध्ये। आणि भारतीय जनता पक्ष अद्यापही ऐऱ्या गैऱ्यांना जवळ करायचा प्रयत्न करते, कारण स्वतःच्या ताकदीवर त्यांना विश्वास राहिलेला नाहीये। त्यामुळे इतर पक्षातले जे भ्रष्टाचारी असतात त्यांना स्वतःच्या पक्षामध्ये घ्यायचा आणि पक्ष वाढवायचा आणि स्वतःच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय करायचा, अशा पद्धतीची नीती सध्या भाजपाची आहे। इंडिया आघाडी मात्र एक जबरदस्त ताकदीने एकजुटीने ह्या निवडणुकीला उतरेल आणि चांगलं यश संपादन करेल आणि देशामध्ये राजकीय परिवर्तन घडवून आणेल अशी 100% खात्री आहे। 6 ठिकाणी पक्ष निरीक्षक बरोबर 6 ठिकाणची कोर कमिटीची टीम भाजपने नेमलेली आहे महाराष्ट्रामध्ये एकंदरीत जागांचा आढावा घेण्यासाठी। ठीक आहे, प्रत्येक पक्षाची कार्यपद्धती असते ती, त्यामुळे मला त्याच्यावर काय फार भाष्य करण्याची आवश्यकता नाही। पंकजा मुंडेंचं पुनर्वसन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। बीडमधून तशी लोकसभेची उमेदवारी मिळू शकते आणि स्टार प्रचारक धनंजय मुंडे असणार आहे। पंकजा मुंडे ह्या मुंडे परिवारावर भारतीय जनता पक्षाने खूप अन्याय केलेला आहे। भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाने या महाराष्ट्रातल्या जे स्वर्गीय गोपीनाथ मुंडेजींचं योगदान भाजपाच्या वाढीसाठी जे होते ते सध्याच्या राज्यकर्त्यांना त्याचा विसर पडला आणि पंकजा मुंडेंना मागच्या काही वर्षापासून अडगळीत फेकून देण्यात आलं होतं। आता केवळ ते पक्ष निरीक्षकाच्या पदावर त्यांची बोलवण करणं हा खऱ्या अर्थाने स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांचाच अपमान म्हटलं पाहिजे। भाजपमध्ये अशोक चव्हाणांचा प्रवेश झाला खरा, परंतु त्याचं गणित अजून कार्यकर्त्यांना येत नाहीये, समजत नाही, काय सांगाल? अशोकराव चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर काँग्रेसचं नांदेडमध्ये खूप मोठं नुकसान होईल असं मला वाटत नाही। महाराष्ट्रात तर मुळीच नाही। अशोकराव चव्हाण मागच्या काही वर्षापासून केवळ नांदेड पुरते मर्यादित राहिले होते, महाराष्ट्रामध्ये त्यांचं तसं योगदान नव्हतं। त्यामुळे आज सुद्धा पुन्हा एकदा नांदेडमध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस एक आपली ताकद दाखवून देईल। निलेश राणेंनी टॅक्स भरला नव्हता आणि त्यामुळे त्यांची प्रॉपर्टी देखील सील करण्यात आली। हो, काल सगळं त्यांचं चित्र स्पष्ट झालेलं आहे। लोकांसांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण तसं आहे त्यांचं निलेश राणेंचं। इतरांवर टीका करायची आणि स्वतः मात्र करचोरी करायची। नवनीत राणा सुद्धा भाजप चिन्हावरती चळवळीची शक्यता या ठिकाणी वर्तवून देते। काही जरी झालं तरी अमरावतीमध्ये महाआघाडीचा खासदार यावेळेला निवडून येणार म्हणजे येणार। या राणा दाम्पत्याचा पराभव केल्याशिवाय तिथली जनता स्वस्त बसणार नाही। माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करतात, कार्यकर्त्यांनी त्यांनी तातडीने बैठक बोलवल्याची चर्चा। ह्या गद्दारांचं असंच होणार आहे, ना घर का ना घाटका। शेवटी अनेक जण तशाच पद्धतीने कुठे ना कुठे आपली घरं शोधायला सुरुवात करणार आहेत। म्हणून जरांगे पाटलांना जर महाविकास आघाडीमध्ये उमेदवारी दिली जाईल असं वाटतं का? काल तशा पद्धतीचा प्रस्ताव वंचितच्या वतीने ठेवला गेलाय, पण त्याच्यावर अजून पूर्ण चर्चा झालेली नाही। ज्यांचं नाव सुचवलेलं आहे मनोज जरांगे पाटील यांच्याशी सुद्धा महाविकास आघाडीची कोणतीही चर्चा झालेली नाहीये। भाजपचा उमेदवार बदलण्याची शक्यता वर्तवली जाते आहे।
धर्मराव बाबा अठरा यांना या सर्वांची विचारणा केलेली आहे, मात्र अजित पवारांनी याला विरोध केलेला आहे. मग कुठे मला समजलं नाही का प्रश्न? गडचिरोलीमध्ये भाजप आपला उमेदवार बदलण्याची तयारीमध्ये आहे. धर्मराव बाबा अठरा यांना भाजपकडून थेट विचारणा झालेली आहे, मात्र अजित पवारांनी याला विरोध केलेला आहे. ते वापराने फेकून द्या ही त्यांची पद्धत नेहमीचीच आहे. ज्यांनी पक्ष वाढीसाठी मेहनत केली त्यांना फेकून द्यायचं आणि आयत्या वेळात नागोबा जसे असतात त्यांना घेऊन त्यांना उमेदवारी द्यायची. काही रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये नारायण राणे समजा उमेदवार असतील तर तुमची काय प्रतिक्रिया असेल? नाही, आमंत्रण नाही जाणार नक्कीच. या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उभं राहावंच, पण ते धारिष्ठ त्यांच्यामध्ये नाही आहे. रणांगणातून पळपुटा माणूस म्हणून त्यांचा उल्लेख करावा लागेल. एक केंद्रामध्ये मंत्री राहून सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीचा पराभव दिसत असल्यामुळे जे निवडणुकीच्या रिंगणातून पळ काढतात आणि पक्षाचा विश्वासघात करतात, त्यांच्यावर किती विश्वास ठेवावा हा भाजपाने ठरवावं. सलीम कुत्ता प्रकरणी सुधाकर बरगुजर यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. ते म्हणाले की राजकीय स्वार्थापोटी दबावापोटी त्यांच्यावर गुन्हा दाखल. नक्कीच. आणि सुधाकर बडगुजर यांनी आपली भूमिका यापूर्वी सुद्धा स्पष्ट केलेली आहे. भाई, कल्याण लोकसभा मतदारसंघातला सुषमा अंधारेंना उमेदवारी देण्याचा विचार महाविकास आघाडी करते. श्रीकांत शिंदेच्या अद्याप तसं काही विचार झालेला नाहीये. कल्याण लोकसभा मतदारसंघासहित सर्वच मतदारसंघ जे आहेत शिवसेनेकडे, त्यांच्या उमेदवारांची यादी जवळजवळ निश्चित झालेली आहे. येत्या काही दिवसात ते जाहीर होतील. कल्याणमधून कोण? श्रीकांत शिंदेच्या आणि कल्याण लोकसभा मतदारसंघ सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचाच उमेदवार असेल. अर्थात कोण असेल तो त्या यादीच्या वेळेला पक्षप्रमुख माननीय उद्धवजी जाहीर करतील. सोलापूरच्या हॉटेल क्षेत्रात नावाजलेलं एकमेव नाव हॉटेल आईना. चिकन बिर्याणी, चिकन अंगारा, चिकन हंडी, आईना स्पेशल चिकन तंदुरी, चिकन 65, चिकन हैदराबादी यांसारखे चिकनचे भरपूर डिश उपलब्ध. एक बार खाओगे तो बार बार आओगे. फॅमिलीसाठी खास चिकन बिर्याणी पॅक मिळेल. पार्सलची सुविधा, खास फॅमिली सोबत बसून जेवणाची सोय फक्त हॉटेल आईना मध्ये. सोलापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं प्रसिद्ध हॉटेल आईना. टेस्टसाठी एकदा अवश्य भेट द्या. आमचा पत्ता किडवाई चौक सोलापूर. ऑर्डर व बुकिंग साठी संपर्क मुस्ताक शेख 9975 46 67 20 आणि 7972 05 50 22.